ಶ್ರೀ ಗೌಸ್ ಪಾಷಾರವರು ಮೂನ್ ಸ್ಟಾರ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಜಾಮಿಯಾ ಮಸೀದಿ ಚಿಂತಾಮಣಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ನಮ್ಮ ಒಂದು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹಸೀನರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾವು ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ವತಿಯಿಂದ ಸಣ್ಣ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕರು ಶ್ರೀ ಗೋಸ್ಪಾಶ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ನೆನಪಿನ ಕಾಣಿಕೆ ಸ್ವೀಟನ್ನು ಸಹ ಮತ್ತು नाजरीन, सदाए हिंद उर्दू में आपका खैर मकदम है। मैं हूँ इम्तियाज़ुल्लाह खान काशबी। गवर्नमेंट गर्ल्स जूनियर कॉलेज हाई स्कूल सेक्शन चिंतामणी में तालीम, इसकी अहमियत व अफादियत में उर्दू मीडियम SSLC तालिबात के एजाज़ में चिंतामणी जामा मस्जिद सदर लैंड डेवलपर मोनिस्टार गौस पाशा और जामा मस्जिद के सेक्रेटरी इनायतुल्ला, सदाए हिंद उर्दू के चीफ मौलाना इम्तियाज़ुल्लाह खान काशबी, नायब प्रिंसिपल KM गोविंद राय, कन्नड़ टीचर DL लंजनदेश्वर और इस कॉलेज के मीर मुअल्लिम फयाज़ अहमद खान को तहनीत पेश की गई। इस मौका पर SSLC इंग्लिश मीडियम में 95 मार्क्स से इम्तियाजी कामयाबी हासिल करने वाली एक तालिबा रोमान खानम को भी तहनीत पेश की गई। SSLC उर्दू मीडियम में तालीम हासिल करने वाली तालिबात ने अपनी सलाहियतों का मुजाहरा पेश किया। इस मौके पर मोनिस्टार गौस पाशा ने कहा कि उर्दू मुसलमानों की ज़बान नहीं है, बल्कि उर्दू भारत की बेहतरीन बोली जाने वाली ज़बान है। इन्होंने कन्नड़ा ज़बान को फ़रोग़ देते हुए कहा कि हर तालिब इल्म कन्नड़ा इंग्लिश के साथ उर्दू भी सीखना चाहिए, क्योंकि ये सब भारत की ज़बान ही। इन्होंने कहा कि ज़बान तमाम ज़ात व पात से बालातर होती है। इन्होंने तलबा से मुखातिब होकर कहा कि वालिदैन अपनी बेटियों को शादियाँ तालीम से ज़्यादा अहमियत देती हैं, इसलिए वालिदैन को चाहिए कि अपनी बेटियों को पहले तालीम के ज़ेवर से आरास्ता करें। मोनिस्टार गौस पाशा ने ज़कात के मुताल्लिक़ कहते हुए इस बात का इंकशाफ किया कि नमाज का अहतमाम करें और रोज़ाना अपने नाम का सदका अदा करें। चूल्हे से मिलो मशीनों तक, जिस राह पे हमारे कदम पड़े हर कदम के नीचे अजमत है। हम इस दुनिया की रौनक हैं, हमसे ये दुनिया जन्नत है। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ಒಂಚೂರು ಉರ್ದುವಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಆ ಉರ್ದುನು ನಾಟಿ ಉರ್ದು ನಮ್ದು, ಪ್ಯೂರ್ ಉರ್ದು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಭಾಷೆನೇ ಯಾವುದಿಲ್ಲ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ. ಆ ಥರ ಒಳ್ಳೆ ಭಾಷೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ಉರ್ದು. ಆ ಉರ್ದು ಭಾಷೆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ನಾವು ಕನ್ನಡಿಗರು, ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ಕನ್ನಡನ ನಾವು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಮಾತೃ ಭಾಷೆ. ಬಟ್ ನಮ್ಮ ಮನೆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಅಂತ ನಾವು ಉರ್ದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವಾಗ ನಾವು ಎಷ್ಟು ಕನ್ನಡನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ ನಾವು ಉರ್ದುನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಉರ್ದು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ತುಂಬಾ ಸ್ವೀಟ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ಇಡೀ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲ, ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಯಾವ್ದಾದ್ರು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಇಂಗ್ಲಿಷ್, ಒಂದು ಅರಬ್ಬಿ, ಒಂದು ಉರ್ದು. ಈ ಮೂರು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ಗಳು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲೈತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಉರ್ದು ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಬಟ್ ಉರ್ದು ಮಾತಾಡಿದ್ರು ನಮ್ದು ಸ್ವೀಟ್ ಉರ್ದು ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ नाटी। आद्रिंदा मैं तुम्हारा सब से गुजारिश करता हूँ, भाई को बच्चे पढ़ना आजकल बहुत बड़ा मुद्दा बन गया है। इसके अंदर जाता जमाता क्या भी नहीं है। हर एक जात के अदना में हर एक जात के भाई को बच्चे भी पढ़ना। पढ़ को तुम्हें तुम्हारा फैमिली सुधारना, सुबह को तुम्हारे बच्चे तुम्हारे शहर में तो बच्चों को तुम्हें एजुकेशन देना। आजकल हमारे घर के अंदर हमारे बड़े अब तुम्हें SSLC पढ़ लिए, फर्स्ट ईयर गए, सेकेंड ईयर गए, अब तुम्हें डिग्री जाओ। ऐसे कॉन्सेप्ट ले लगाए तो तुम्हें पढ़े लिखे बच्चे वो माँ बाप को, वो दादा दादी को, वो नाना नानी को तुम्हें कन्वीनियंस कर दो, तुम्हारे भाइयों से कन्वीनियंस कर दो।
नहीं क्या कि मैं हमारे हिंदुस्तान के लिए ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಇಂಡಿಯನ್ಸು, ನಾವು ಭಾರತೀಯರು ಅನ್ನೋದನ್ನು ನಿಮ್ಮ ದೊಡ್ಡವರಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆದವರಿಗೆ, ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜಿಯ ತಾತರಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಿಗೆ ನೀವು ಅದನ್ನು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಕಮ್ಯುನಿಟಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, SLC ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದು. ಅದ್ರ ಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ಆದ್ಮೇಲೆ ಬೇಡಮ್ಮ ನೀನು ಮದುವೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ದಯವಿಟ್ಟು ನೀನು ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಮದುವೆ ಮಾಡೋದು ನಿಜ, ಕಳ್ಸೋದು ನಿಜ. ಸೊ ಅದನ್ನ ನೀವು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡೋ ಸ್ಕಿಲ್ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ನಿಮ್ಮ ತಂದೆ ताईना, निम दौड़ना तुम्हें वो समझाने के अंदर क्या भी नहीं है. आजकल हर एक भाई को बच्चे हमारे हिंदुस्तान के अंदर भी बहुत आगे बढ़ रहे हैं. इसके अंदर मुसलमानों के बच्चे भी बहुत आगे बढ़ रहे हैं. ये तुम्हारे से गुजारिश है, तुम्हारे माँ बाप से तुम्हें बोलो, तुमने हायर एजुकेशन करना हो. हमारे फैयाज अहमद साहब मुझे बोले क्या तक हमारे बच्चे अच्छा स्टूडेंट आपको प्रोत्साह धन ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಏನಾದ್ರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇದೆಯೋ ಇಲ್ವೋ. ಆಲ್ರೆಡಿ 4-5 ವರ್ಷದಿಂದ MW ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಧನ ಅಂತ 90% ಮಕ್ಕಳನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ದುಡ್ಡು ನನ್ನೊಂದು ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಝಕಾತ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತೆಗಿತಾರೆ. ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಇಬ್ಬರು ಸಾರ್ಗಳು ಗೊತ್ತಾಗ್ಲಿ ಅಂತ. ಝಕಾತ್ ಅಂದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಒಂದು 10 ಲಕ್ಷ ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ 10 ಲಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಖರ್ಚು ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಒಂದು 5 ಲಕ್ಷ ಉಳಿದೈತೆ. ಆ 5 ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತರ ನಮ್ಮ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಆವಾಗ 1005 ಇಯರ್ಸ್ ಹಿಂದೆ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ 2% ತೆಗಿಬೇಕಂತ. ಆ 2% 5 ಲಕ್ಷ ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ರು ವರ್ಷಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕೆ 10,000 ಝಕಾತ್ ಅನ್ನೋ ಹೆಸರಲ್ಲಿ ತೆಗಿತೀವಿ. ಏನಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಮಾಂತರಾಗಬೇಕು. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಝಕಾತ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆ ದುಡ್ಡನ್ನ ತೆಗೆದು ನಾವು ಅದು ಹೋಪ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಅಂತ ಅದರಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಡೊನೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡು 95 ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಧನ ಅಂತ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. तुम सो भी मेरे तरफ से एक छोटा रिक्वेस्ट क्या बेटा बोलो तो हमें दो भी होना, 3 भी होना, दुनिया में होना. खाली 3 है तो भी हमें नहीं कामयाबी होते, खाली दुनिया में तो कामयाबी होते नहीं. इसकी वजह से तुम्हारे से रिक्वेस्ट है. ये बात तो मैं कन्नड़ में भी बोलूँ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡದ ನಿಮಗೂ ಅರ್ಥ ಆಗೋದಕ್ಕೆ ನಾನು ನಮ್ಮ ಈ ಮಕ್ಕಳನ್ನ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರೀ ಪ್ರಪಂಚ ಅಂತ ನಾವು ಹೋದ್ರೆ ಮೂರ್ಖ ಆಗ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಮುರುಗುಗಳಾಗಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಪ್ರಪಂಚದಿಂದನೇ ಹೋದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಪಂಚನೂ ಬೇಕು, ದೇವರು ಬೇಕು. ಎರಡು ಕಾಲಿದ್ದಂಗೆ ನಮಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ 5 ಟೈಮ್ ನಮಾಜ್ ಮಾಡೋದೇ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ನಮಾಜ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ನೀವು ಒಂದು 2 ರೂಪಾಯೋ 5 ರೂಪಾಯೋ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಅಷ್ಟು ಬಡವರಿಗೋಸ್ಕರ ಅಂತ ಸತ್ಕಾ ಅಂತೀವಿ. ಅದನ್ನ ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಬಂದ್ರೆ ನೀವು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ उर्दू में बात करें उसके अदब गलत बात माफ करो. सबको अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू. तो इस प्रोग्राम का इफ्तिताई कड़ी है. इस इफ्तिताई कड़ी में जो पार्टिसिपेशन बच्चे थे, कल इम्तियाज साहब कहे थे जो पार्टिसिपेट करेंगे, जो हमारे कुछ साहब के हाथ से उनको देंगे. तो मैं इस पार्टिसिपेशन को आवाज दूंगा, उनके हाथों से इस तोहफे को ले. तो पहले मैं आवाज देता हूँ नरगिस रानी को, वो आए, उनकी दुआएं उनके हाथों से ले, ताकि अल्लाह ताला ये बच्चे आगे बढ़े, आला नमरा से कामयाब बने, कौम में रहबरी हासिल करें. तो जोरदार तालियों से इस बच्चे की हिम्मत अफजाई करें. उम्मीद है ऐसे बच्चे, ये बच्ची दिल्ली की रहने वाली है, फिर भी जो काड़ा जुबान में DLL की मेहनत से वो बच्चे आगे बढ़ रहे हैं.
हमें दुआ है कि अल्लाह ताला करेंगे, हमें वादा करते हैं ऐसे 12 प्रोग्रामों में ऐसे अपने वक्त देकर हमारे इस छोटे प्रोग्रामों में आप हिस्सा लें। आपसे तमन्ना भी है, वादा भी है कि आप करेंगे इंशाअल्लाह। ऐसी शख्सियत आपकी नजरिए में है तो आप करेंगे। आपसे दुआ गो है कि अल्लाह ताला आपकी उम्र में दराजी अता फरमाए, दिन दुगनी तरक्की अता फरमाए। ये चिंतामणि को एक मॉडल शहर बनाकर इसकी खासकर इस तंजीम जो ये करते हैं मेहनत, अमन और शांति की बातें, मैं नहीं कहता हमारे जो कन्नड़ टीचर्स हैं कभी भी जो ये स्पीच जो ईद मिलादुन नबी के मौके पर हो या कोई ईद उल फितर के मौके पर हो, ऐसी कन्नड़ की तहजीबी तौर पर ये ऐसी स्पीच देते हैं कि इनके रोंगटे खड़े हो जाते हैं। इतनी मोहब्बत की बातें, अमन और शांति की बातें कहते हैं। मैं नहीं कहता, ये पूरी हमारी कन्नड़ा के जो साहिबान टीचर्स हैं वो तमाम भी कहते हैं, दूसरी कौम कहती है। मुझे खुश नसीबी है कि ऐसे शख्सियतों के साथ हम लाएं, इन लोगों से काम लें। मैं एक और लास्ट की गुजारिश इनसे है कि उर्दू की बखा, उर्दू स्कूलों की बखा, अब हमारे शहर चिंतामणि की जिम्मेदारी मैं इनके हाथ सुनना चाहता हूँ। आपसे गुजारिश है जो मुस्लिम काउंसलर्स हैं उनका साथ लें और हमारे टीचर्स का साथ लें, ये उर्दू स्कूलों को बचाने की कोशिश करें। आप अगर कदम थोड़ा बढ़ाएंगे तो हम 10 कदम आपके पीछे आएंगे, आपका भरपूर साथ देंगे। आप थोड़ा इस पर तवज्जो देंगे तो ये उर्दू जो है बचाएगी आपका, अल्लाह ताला इसको जज़ाए खैर अता करेगा। इतनी छोटी सी बात को मैं पेश करता हूँ। अगर मेरे से कोई गलती हो तो मैं माफी चाहता हूँ कि ऐसी शख्सियत हमारे बार बार हमारे इस मदरसे को आए। एक और बात कहता हूँ, हमारे तमाम टीचर्स इनका मुंतज़िर थे, इंतजार थे कि सर से मुलाकात करें, लेकिन वक्त नहीं था। 3:30 बजे बोले तो 4 बजे आ गए, इसलिए से माफी चाहता हूँ। तो अभी कभी वक्त मिले तो हमारे नवंबर 9 को हमारा उर्दू डे मनाया जाता है हर साल इस स्कूल में। आप इसमें हमारे लिए सदर बनकर उस प्रोग्राम के सदर बनकर संभालें और मैं आपसे गुजारिश करता हूँ इस प्रोग्राम में आइंदा भी हमारे लिए भरपूर साथ दें। अगर